मी आलो आहे होंडाच्या शोरूमला. शाईनच्या नवीन गाडीचं एक उद्घाटन आहे, एक लॉन्चिंग होणार आहे शाईन गाडी. तर त्याच्या व्हिडिओचं काम आपल्याला आलेलं आहे. हे आमचे परम मित्र आहेत आमच्यासोबत. हॅलो. तर त्यांचं पण त्यांना केकची ऑर्डर आहे, मॉन्जिनीस केक. 1 किलोचा केकची ऑर्डर आहे त्यांना. तर आढळराव पाटील येणार आहे, त्यांचं शूट करायचं आहे मला. सिनेमॅटिक शूट असेल, रील शूट. तर अशा मोठमोठ्या ब्रँडकडून आपल्याला ऑर्डर येत असेल तर त्याचं काम आपल्याला करायचं आहे. तर हे होंडाचं शोरूम आहे, भरपूर गाड्या आहेत इथं. जे लॉन्चिंग होणार आहे तर हीच गाडी आहे ती शाईन. तर यांच्या लॉन्चिंगसाठी आपण इथं जमलेलं आहे. शाईन 100DX म्हणून एक नवीनच मॉडेल आले आणि डिझाईन वगैरे मस्त वापरली, एक नंबर काम केले कंपनीने. भारी दिसते, असे रेड कलर मध्ये उठून दिसते गाडी चांगलीच. इकडून बघितलं तर सेमच डिझाईन आहे. तर इंजिन मध्ये चेंजेस असतील, सस्पेन्शन वगैरे कडक आहे. गाडीचा लॉन्चिंग इव्हेंट झालेला आहे आणि आम्ही आलोय आता नाश्ता करायला. ओके, तर मी जस्ट ऑफिस मध्ये आलोय. लॉन्च इव्हेंटची व्हिडिओ एडिट करायची. एडिटिंग करता करता टाइम खूप झालाय आणि घरी मला आता आरतीला पण जाता यायचं नाही, त्यामुळं मी घरच्यांना सांगितलं की आरती तुम्हीच करा आज. सो अशीच असते एडिटरची लाईफ. फॅमिली लाईफ जरा बाजूला ठेवावं लागते काही वेळापुरती, जोपर्यंत व्हिडिओ एडिट होत नाही तोपर्यंत. ओके, तर व्हिडिओ पण एडिट झालेली आहे. व्हिडिओची थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला. हे बघा, ओके. तर अपलोड करून डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवतो, तिथं जाऊन तुम्ही बघा, ठीक आहे. कारण इथं पाहिलं तर कॉपीराईट इश्यूज येऊ शकतात बॅकग्राऊंड म्युझिकचे, त्यामुळं इथं मी अपलोड करत नाही, समजून घ्या जरा. ओके, चला. जोरात काकू असं नका बघू, जेवलं का नाही तसं बघा. ते मला म्हणायचं हे काय आहे बरं. ती आपण उकड काढून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर ती इथं या पद्धतीने पुरी सारखी लाटून घेतली. अच्छा. लाटून घेतल्यानंतर अशा हातावरती घ्यायची आणि हे आहे खोबरं, गुळ आणि विलायचीचं सारण. ते आपण असं त्याच्यामध्ये 1 चमचा घेणार आहोत. विलायचीचा मस्त खमंग वास सुटलेला आहे. त्याचा असं मध्ये गोळा बनवून घ्यायचा आणि पाऱ्या तयार करायच्या. अशा पाऱ्या, चिमटी घ्यायची आणि याला अशा कळ्या पाडायच्या, म्हणजे छान मोदकाचा शेप तयार होतो. तुम्हाला फायनल मोदक दिसेलच. फायनल मोदक आपण उद्या सकाळी बघू आरतीच्या टायमिंगला. अशा पद्धतीने त्यानंतर ह्या पाऱ्या सगळ्या एका साईडला वळवून, कळ्या सगळ्या एका साईडला वळवायच्या आणि तो एकत्र असा मोदक तयार करून घ्यायचा. तर असे मोदक तुम्ही घरी सुद्धा ट्राय करू शकता. अशा प्रकारे आपण मोदक बनवायला शिकलेलो आहे. तर प्रत्येकाच्या घरी मोदक असेच बनवा, ठीक आहे, बघून. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, चलो बाय.